पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की। या ठिकाणी आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप ते थोड्याच वेळात येणार आहे। तरी या ठिकाणी आलेले या नगर शहराचे आपल्या परिसरातील जे काही नगरसेवक असतील त्यांना सगळ्यांना विनंती करतो तोपर्यंत प्रत्येकाने 2-2, 5-5 मिनिटं बोलत राहा आणि तोपर्यंत आमदार साहेब येतील। आपल्याला महाराजांनी मार्गदर्शन केलं ते हरिभक्तपरायण बाबासाहेब महापुरे महाराज आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आहेत। खूप छान महाराज आपल्या सोप्या सर्वांना रुचेल पचेल अशा भाषेमध्ये आपण प्रबोधन केलेलं आहे। म्हणून राकोटी परी बहुत या प्रकटी त्या सद्बुद्धी ठेकुटी म्हणून हे बघा किती अंधार असला तरी तो अंधार नाहीसा करण्यासाठी एक छोटासा दिवा तसा पुरेसा ठरतो। अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये किती अंधार म्हणजे काय अज्ञान असेल ते अज्ञान दूर करण्यासाठी संतांचा एक छोटासा विचार पुरेसा ठरत असतो। म्हणून ही सेवा ठेवलेली असते। या सेवेतून तुम्ही काहीतरी घेऊन जावं आणि जीवन आनंदाकडे न्यावं। बघा आता तुम्हाला एक साधं सोपं सांगतो की समोर जे बालक होते ना दुबई ही संपत्ती ज्याच्या जीवनात येणार तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे। हे बघा आपली संतती हीच आपली संपत्ती आहे। काय आपली संतती हीच आपली संपत्ती आहे। परंतु ही संपत्ती विपत्ती देखील होऊ शकते किंवा ज्यावेळेस त्यांना संस्कार मिळणार नाहीत त्यावेळेस। म्हणून खरंच हे बघा असं चित्र प्रत्येकाच्या घराघरामध्ये जन्माला यायला पाहिजे, हे येणं गरजेचंच आहे। असो आज आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झाले असे आपले अंकुश भाऊ चत्तर यांची कीर्ती सांगायला आणि बोलायला कंठ गाठून येतो। कारण असा व्यक्ती खरं पाहिलं तर कुटुंबच नव्हे तर पद्मानगर पाईपलाईन परिसर हा कुशल आणि विशाल अशा नेतृत्वाला मुकलेला आहे, आपलं भूषण केलेलं आहे, अशी स्थिती झालेली आहे। असो मी माझ्या मते कुटुंबियांच्या वतीने तसेच अहमदनगर पतंजली योग समितीच्या वतीने आणि साधक